मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडलाय। सुपरस्टार भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही या नाटकाचा 4444वा प्रयोग पार पडला। या प्रयोगासाठी आज नाटकाच्या स्टेजवर सही रे सहीचा केक बनवण्यात आला होता। या प्रयोगाला मराठी रंगभूमीच्या दिग्गजांनीही हजेरी लावली। प्रयोगाआधी याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। सही रे सहीचा हा विक्रमी प्रयोग आणि तुम्ही जर बघू शकाल तर सही रे सहीचा एक कमाल असं एक छान एक सही रे सही पुन्हा सही रे सहीचा एक मोठा कटआउट जो आहे तो लावलेला आहे। एक वेगळंच गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते, जिकडे आपण केक ज्याला म्हणतो तो केक इथं आहे आणि पुन्हा सही रे सहीचा हा केक आहे। एकूण हा प्रयोग जो आहे त्याचा क्रमांक आपण बघितला तर तो क्रमांक आणि हा केक इथं करण्यात आला आहे। हा केक आज पुन्हा सही रे सहीचा केक आहे असं सांगू शकतो। तर सेलिब्रेशन केक जो आहे तो इकडे आता प्रबोधन ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात आला आहे, जिकडे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पण थोड्याच वेळ तिकडे पोहोचणार आहेत। तिकडे बोरिवलीमध्ये प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सही रे सही नाटक पाहण्यासाठी राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। भरत जाधव यांनी आज सही रे सही नाटकाचा 4444वा प्रयोग केला। भरत जाधवांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी हजेरी लावली। यावेळी बोलताना राज ठाकरेंनी वरळीतील एका कार्यक्रमातील किस्सा सांगताना मिमिक्रीही करून दाखवली। राज ठाकरेंनी भरत जाधवांची स्तुतीही केली आहे। दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून, ज्याला पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात, पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील। त्यांचं संपलं। आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते, पण त्यांच्या आधी हे बोलतील। आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहेत बरं का, आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल, पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं म्हणून 8 लोक बोललो। बरं ते काय वाईट बोलत नव्हते, चांगलं बोलत होते, पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी, खूप लोक आले होते, त्यांचं काय करू कळेना। 2 वाजता कार्यक्रम संपला। मला त्या वेळेला भरतच आठवला। 2 वाजले होते, अण्णा जेवायला द्या, अण्णा जेवायला द्या।